नमस्कार मित्रांनो. आयुष्यभर उत्पन्न देणाऱ्या 15 इन्व्हेस्टमेंट. नंबर 1, प्रसिद्ध पर्यटन स्थळाजवळ लँडमार्क व्यवसाय सुरू करा. जसं की काही किल्ले असतील, काही पर्यटन स्थळे असतील, तर तिथे बरेचसे लोक येतात आणि त्यांच्या आजूबाजूच्या गर्दीमुळं बरेचसे रेस्टॉरंट, कॅफे लोक पैसे खर्च करतात. कायमस्वरूपी ग्राहकाचा ओघ असल्यामुळे असा व्यवसाय सतत नफ्यात राहतो. नंबर 2, आठवणीत राहणारा प्रवास. मित्रांनो, भौतिक वस्तू वापरल्यानंतर त्याचे मूल्य कमी होते, परंतु चांगल्या प्रवासाच्या आठवणी वेळेसोबत अधिक मूल्यवान होतात. कुटुंबासोबत किंवा मित्रासोबतचा प्रवास आयुष्यभर आनंद आणि अनुभव देतो. तर जरूर तसा प्रवास तुम्ही करा. नंबर 3, डिव्हिडंड शेअर्स किंवा ETFs. चांगल्या कंपनीचे शेअर्स किंवा ETFs खरेदी केल्यास कंपन्या त्यांच्या नफ्यातील काही हिस्सा दर तिमाही डिव्हिडंड म्हणून लाभांश म्हणून तुम्हाला मिळतो आणि तेच तुम्ही परत गुंतवणूक करून कंपाऊंडिंग चांगलं बनवू शकता. नंबर 4, फळझाडाची लागवड, प्लांटिंग फ्रूट. फळझाडे ही पिढ्यानपिढ्या फायदा देणारी मालमत्ता आहे. सुरुवातीला काही वर्षे मेहनत करावी लागते, पण एकदा झाडे मोठी झाली की ती अनेक दशके फळे, सावली आणि उत्पन्न देतात. नंबर 5, सुंदर आणि आरामदायक घर, ब्युटिफुल अँड कम्फर्टेबल होम. आपण आयुष्यात सर्वात मोठा काळ घरात घालवतो. चांगल्या डिझाईन आणि आरामदायक घर तुम्हाला दररोज शांतता, उत्तम आरोग्य, चांगले विचार आणि कुटुंबासोबत आनंदाने जगण्याची ऊर्जा देते. नंबर 6, चांगल्या कोचचे मार्गदर्शन घेणे. स्वतः चुका करून शिकण्याऐवजी अनुभवी कोचचे मार्गदर्शन घेतल्यास यशाचा मार्ग सोपा होतो. योग्य वयात घेतलेला एक चांगला निर्णय पुढील अनेक दशके आयुष्य बदलू शकतो. नंबर 7, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. स्वतः संपूर्ण इमारत न खरेदी करता रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टद्वारे मोठ्या प्रमाणात कमर्शियल प्रॉपर्टीजमध्ये गुंतवणूक करता येते. यात देखभालीचा त्रास नसतो आणि भाड्याने उत्पन्न लाभांशच्या रूपात खात्यात जमा होते. नंबर 8, मुलाचे पालन पोषण. ही अशी गुंतवणूक आहे जी संसाधने आणि वेळ घेते, परंतु तुमच्या जाण्यानंतरही तुमचे विचार आणि मूल्य जिवंत ठेवते. मुलामध्ये केलेले चांगले संस्कार पिढ्यानपिढ्या पुढे जातात. नंबर 9, ऑफ ग्रीड होम इन्फ्रास्ट्रक्चर. सोलर पॅनल्स, बॅटरी स्टोरेज आणि वॉटर सिस्टीम घरात बसवल्याने तुमचे वीज व पाण्याचे बिल कायमचे कमी होते आणि बाह्य यंत्रणावरील तुमचे अवलंबून पूर्ण संपते. नंबर 10, क्रिएटिव्ह वर्क. पुस्तक लिहिणे, गाणी तयार करणे, सॉफ्टवेअर विकसित करणे किंवा एखादं पेटेंट मिळवणे. एकदाच काम करून आयुष्यभर त्यातून रॉयल्टी किंवा परवाना शुल्काच्या रूपात सतत उत्पन्न मिळवता येते. जसं आपण पाहतो की थॉमस एडिसनला प्रत्येक बल्ब मागं रॉयल्टी जाते. नंबर 11, उच्च मूल्याचे नेटवर्क तयार करणे, नेटवर्किंग. तुमची कमाई केवळ मेहनतीवर नाही तर तुमच्या ओळखीच्या लोकांवर आणि करारावर अवलंबून असते. विश्वासू लोकांचे मजबूत नेटवर्क भविष्यात अनेक मोठ्या संधी निर्माण करतात. नंबर 12, मुख्य रस्त्यावर कायमस्वरूपी होल्डिंग लावणे. मोक्याच्या ठिकाणी होल्डिंग उभारून कंपन्या जाहिरातीसाठी भाड्याने देणे हा अत्यंत कमी कष्टात सतत आणि स्थिर उत्पन्न देणारा उत्तम मार्ग आहे. नंबर 13, पार्किंग स्पेस. शहराच्या मध्यवर्ती भागात जागेची टंचाई असते, तिथे पार्किंग लॉट सुरू केल्यास कमी देखभालीतील दररोज थेट नगदी उत्पन्न मिळते आणि जमिनीची किंमतही वेगाने वाढते. हा सुद्धा एक बेस्ट अर्निंग सोर्स आहे. नंबर 14, स्टोरेज फॅसिलिटी. लोकांकडे गरजेपेक्षा जास्त सामान असते, त्यामुळे तुम्ही स्टोरेज सेंटर ओपन करून ते भाड्याने दिल्यास दरमहा निश्चित भाडे मिळते. नंबर 15, ऐतिहासिक किंवा प्रसिद्ध स्थळ स्वतःच्या मालकीचे असणे. जसे ऐतिहासिक किल्ला, प्रसिद्ध हॉटेल किंवा वास्तू स्वतःच्या मालकीची असणे ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. तिकीट, इव्हेंट आणि पर्यटनाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या मोठा नफा मिळतो. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक बोनस देणार आहे. बोनस टिप्स आहे की योग्य जीवनसाथी निवडणे. आयुष्यात सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे योग्य जोडीदाराची निवड करणे. योग्य जोडीदार तुमच्या ध्येयांना पाठिंबा देतो,
संकटाच्या वेळी खरी ताकद बनतो आणि आयुष्यभर प्रवास सुकर करतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.